परभणी घटनेच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आज दिनांक 12 डिसेंबर 2024 रोजी निवेदन देत संविधानाची विटंबना करणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी करण्यात आली। परभणी इथं दलित बांधावरती कोम्बिंग ऑपरेशन तत्काळ थांबवण्यात यावे, अन्यथा समस्त आंबेडकरी समाज व संविधानावर प्रेम करणारे नागरिक रस्त्यावर उतरतील व होणाऱ्या परिणामास शासन प्रशासन जबाबदार राहील, असं यावेळी तालुका अध्यक्ष म्हणाले। नमस्कार, जय संविधान, जय भीम। परभणी येथे 2 दिवसापूर्वी एका व्यक्तीने जे संविधानाची पायमल्ली केली, जे विटंबना केली संविधानाची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाची, त्याच्या निषेधार्थ इथे आम्ही नोंदवण्यासाठी प्रांत अधिकारी साहेबांजवळ आलो होतो। त्याचप्रमाणे ज्या नराधमाने जे विटंबना केले बाबासाहेबांची आणि संविधानाची, संविधान म्हणजे काय एक साधारण पुस्तक नव्हे, संविधान म्हणजे या देशाची आत्मा आहे आणि त्या आत्माला कोणी जर दुखत असेल तर त्यांना आम्ही सोडणार नाही। आणि हे कृत्य नुसतं त्याने माती फिरून तो असं सांगण्यात येते की तो व्यक्ती एक वेडगट आहे आणि त्याला समजत नव्हतं, त्याप्रमाणे त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे। राजकीय पक्षवाले त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत। तर आमचं मागणी आहे, सर्व आंबेडकरी जनताची, ज्या संविधानाला मानतात सर्वांची मागणी आहे की त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, त्याला रासुका लावून त्याला लवकरात लवकर अटक करण्यात यावी आणि त्याच्या मागचे जे सूत्र आहे तो तर आहेच, तो तर एक नरम, पण त्याच्या मागचे जे प्लॅनिंग आहे ज्या पद्धतीने अजमेरवर दगडफेक करण्यात आली, त्याच्यानं नुसत्या 2024च्या निवडणुका झाल्याने मुख्यमंत्र्यांची शपथ घेताच अन्याय अत्याचार सुरू झालेले आहेत। नुकताच अजमेरला पण सुद्धा दगडफेक झाली। त्याचप्रमाणे दलितांवर आता आपला परभणी येथे आंबेडकर नगर मध्ये जाऊन पोलीसवाले त्यांना हल्ले करत आहेत, त्यांच्यावर कोम्बिंग करत आहेत, त्यांना मारपीट करण्यात येत आहे। तर माझी शासनाला विनंती आहे, याच्या मागचे जे प्लॅनिंग आहे, ज्यांचे सूत्र आहेत, त्यांना लवकरात लवकर अटक करा आणि हे सगळं RSS BJP वाल्यांचे कारस्थान केलेले आहे। त्या माझी सरकारला, गव्हर्नमेंटला, शासनाला मागणी आहे की त्या लवकरात लवकर त्यांच्यावर अटक करावी आणि याचे मागचे सूत्र काय, मागचे सूत्रधारांना सुद्धा पकडून आणि त्यांना जी कठोर कारवाई असेल, रासुका नव्हे, माझी तर अशी मागणी की त्यांना भर चौकात त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। याचे कारण आहे जेणेकरून कोणीही या संविधानाकडे वाकडी नजर करणे बघणार नाही। याच्या पुढे संविधान म्हणजे काय, नुसतं काय साधारण पुस्तक आहे का? ती पूर्ण भारत देश या संविधानावर चालतं आणि त्या संविधानाची जर पायमल्ली कोणी करत असेल त्याला भर चौकात सगळ्याला फाशी द्या, अशी मी शासनाला मागणी करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो। जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र, जय संविधान।